आणि आता पाहणार आहोत मुंबई त्याचबरोबर पुणे शहरामधील टॉप 9 बातम्या। धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी घरोघरी जाऊन होणारं बायोमेट्रिक सर्वेक्षण बंद। धारावी पुनर्विकास प्रकल्प आणि NMDPL यांनी सर्वेक्षण बंद करत असल्याचं जाहीर केलं। मुंबईत लोकल आणि मेट्रो मार्गाच्या जोडणीसाठी समितीची स्थापना। 39 लोकल आणि 34 मेट्रो स्थानकांचं समिती सर्वेक्षण करणार। याच महिन्यात समितीची पहिली बैठक होणार। मुंबई बंदर प्राधिकरण 30 वर्षांसाठी 28 भूखंड भाड्यानं देणार। मुंबई बंदर प्राधिकरणाला वर्षाला 814 कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळण्याची शक्यता। मुंबईतील म्हाडाच्या 149 दुकानांच्या ई-लिलाव प्रक्रियेला सुरुवात। इच्छुकांना 25 ऑगस्टपर्यंत अनामत रकमेसह अर्ज करता येणार। 29 ऑगस्टला ई-लिलावाचा निकाल जाहीर होणार। मुंबईत मोठ्या आस्थापनांसाठी सॅनिटरी कचरा महापालिकेला देणं बंधनकारक। पालिकेच्या घनकचरा विभागातर्फे डोमेस्टिक सॅनिटरी अँड स्पेशल केअर वेस्ट कलेक्शन सेवा कार्यान्वित। पुण्यामधील उड्डाणपुलांचं लोकार्पण लांबणीवर। सिंहगड रस्त्यावरून स्वारगेटकडे जाण्यासाठी शिवाकाशी चौक ते पिंगणे दरम्यानच्या उड्डाणपुलाचं अंतिम टप्प्यातील काम शिल्लक। 15 ऑगस्टला होणारा लोकार्पणाचा कार्यक्रम लांबणीवर। पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती शुक्रवारी स्वातंत्र्यदिनी बंद राहणार। शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीला न आणण्याचं APMC प्रशासनाचं आवाहन। पुण्यामधील येरवडा मनोरुग्णालयातून 4 रुग्ण बेपत्ता। मनोरुग्णालयातील 6 कर्मचारी निलंबित। रुग्णालयाला संरक्षक भिंत नसल्याची बाब समोर।